आयची गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीची सर माझी माईक पुढे घेता सर गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीची एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग तशेंच आमचे आज मिटींग घेतली ऑफ द एक्झिक्युटिव्ह कमिटी. सो हांव रिक्वेस्ट करता की आमचे इंचार्ज हे तुमकां आयच्या मिटिंगे बद्दल संबोधीत करतले. गोवा वर्किंग काँग्रेस कमिटीची मीटिंग आज या ठिकाणी बोलवण्यात आली. या मीटिंगला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी डॉक्टर अंजलीताई निंबाळकरजी, PCC प्रेसिडेंट, CLP लीडर्स, MLA गिरीजी गोगनकर आणि सर्व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सगळे आजच्या वर्किंग कमिटीच्या मीटिंगला उपस्थित होते आणि वर्किंग कमिटी अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढल्या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम दिलेला आहे तो संघटनात्मक की पुढच्या डिसेंबर एंडिंगपर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी ही कंप्लीट केल्या जाईल आणि जानेवारी एंडिंगपर्यंत सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटी, डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी संघटनात्मक पूर्ण त्या ठिकाणी त्यांची सदस्य संख्या जी आहे ती पूर्ण केल्या जातील, कमिटी पूर्ण केल्या जाईल आणि त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेच्या ज्या डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषदच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वांना कामाला लागावं, कामाला सुरुवात करावी अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. ज्या सूचना सर्वांच्या आलेल्या आहेत ते लक्षात घेऊन पुढे भविष्याच्या दृष्टिकोनातून कसे कार्यक्रम ठरवायचे त्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्ट भूमिका आजच्या मीटिंगमध्ये एकत्रपणे सर्वांनी घेतलेली आहे. या शासनाच्या विरोधामध्ये जे अनेक काम आज आपल्याला दिसत आहेत की जमिनीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरीच्या संदर्भामध्ये काही लोकांकडून प्रचंड अशा प्रकारचा पैसा घेऊन नोकरीला लावून देण्याचा अशा प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत. म्हणून या शासनाच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एकत्र सर्व एकमुठीनं सर्व काँग्रेस जनांनी एकत्र येऊन लढा उभा राहायचा आहे आणि जनतेच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहायचं आहे. याच भूमिकेमध्ये आपण सर्वांनी असलं पाहिजे आणि तशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं आम्ही देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. एकूणच संघटन मजबूत करणे आजच्या बैठकीमध्ये संघटनेमधल्या ज्या जागा रिक्त असतील किंवा पूर्ण संघटनात्मक तालुका, जिल्हा आणि प्रदेश स्तरावर पूर्ण त्या ठिकाणी जागा भरल्या गेल्या नसतील त्या सर्व जागा तात्काळ भरण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा मुदतीचा प्रोग्राम एका कालावधीमध्ये सगळं झालं पाहिजे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना झाल्या आहेत. अत्यंत चांगली चर्चा आजच्या याच्यामध्ये मनमोकळी हो की कोणाला काही बोलायचं असेल त्यांनी स्पष्टपणे बोलावं, परंतु त्यांच्या बोलण्यामधून त्यांनी सांगितले अनेक सूचना त्यांच्याकडनं आल्या त्या सूचनासुद्धा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं इम्प्लिमेंट केल्या जाईल, डिस्ट्रिक्ट स्तरावर इम्प्लिमेंट केल्या जाईल, ब्लॉक स्तरावर इम्प्लिमेंट केल्या जाईल आणि त्यामध्ये आमच्या ऑल इंडियाच्या सेक्रेटरी डॉक्टर अंजलीताई यांनी सुद्धा सर्व ब्लॉकमध्ये जाण्याचा जो प्रोग्राम केलेला आहे, काही ब्लॉक आणखी राहिलेली आहे त्यांची, काही विधानसभा क्षेत्र राहिलेली आहे, त्याही विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणची राजकीय स्थिती काय आहे, संघटनात्मक कशी उभारणी केलेली आहे, कोण किती काम करतो आहे यांचा रिपोर्टसुद्धा त्यांनी तयार केलेला आहे, माझ्याकडे दिलेला आहे. आणखी राहिलेल्या जागेवर सुद्धा त्यांचे लवकरच तशा प्रकारचा कार्यक्रम त्या घेतील आणि सर्व ज्या ब्लॉक आहेत त्या सगळ्या ब्लॉकला त्या भेटी देतील. एकूणच संघटनात्मक उभारणीच्या दृष्टिकोनातून ही मीटिंग झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये सर्वांशी चर्चा झाली. सर, काही लोकांनी पक्ष नेतृत्वावरती आपली नाराजी व्यक्त केली, काही लोकांनी भर मीटिंगमधनं बाहेर येऊन आपली नाराजी व्यक्त केली, काय सांगाल याबद्दल? नाही, याच्यामध्ये स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं आहे, कोणीही काँग्रेस
म्हणून जो कार्यकर्ता आहे किंवा जे पदाधिकारी आहेत तो अशा प्रकारच्या मीटिंगमधून जाऊन बाहेर काही असे सांगणार नाही. जे काही सांगायचं असेल ते प्रदेश अध्यक्ष आहेत. आम्ही या ठिकाणी दिल्लीवर त्या प्रभारी म्हणून आहोत. आमच्याकडे त्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे. पण अशा प्रकारचं कोणी प्रेसमध्ये जाऊन कोणाचं चुकीचं जर रिपोर्टिंग बाहेर जाऊन करत असेल त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू. हे सुद्धा स्पष्टपणे सर्वांना आजच्या मीटिंगमध्ये मी सूचना दिलेल्या आहेत. यानंतर आपल्याला कोणीही काँग्रेस पक्षामधला जो निष्ठावंत कार्यकर्ता आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत तो कोणीही बाहेर जाऊन अशा प्रकारची चर्चा करणार नाही. जे काही बोलायचं आहे पूर्ण वेळ दिला. आपण पाहताय की 4 वाजतापासूनची मीटिंग होती, आता 7पेक्षा जास्त वेळ झालेला आहे. 8 वाजलेले आहेत. इतका वेळपर्यंत वेळ दिला आहे. कोणाला काय बोलायचं ते आपल्या 4 दिवारीच्या आतमध्ये बैठकीमध्ये बोललं पाहिजे. पण बाहेर कुठली गोष्ट जात असेल तर काही असेल तर आमच्याकडे सांगितलं. आम्ही त्या ठिकाणी प्रभारी म्हणून आहोत. डॉक्टर ताई निंबाळकर ताई प्रभारी आहेत. त्यांना सांगितलं पाहिजे. आम्ही त्याच्यावर काय मार्ग काढायचा, कोणाला काय बोलायचं त्यातून मार्ग काढू. परंतु ही आता पद्धत पूर्वीची जी आहे ती आता याच्या पुढे खपवून घेतल्या जाणार नाही. ते स्पष्ट सांगितलं आहे. आणि सगळ्या जणांनी एक मनाने सांगितलं की आम्ही काँग्रेस मजबूत करण्याकरता प्रयत्न करू. आम्ही एक दिलाने सर्वजण काम करू. म्हणजे एकजूट ही आजच्या बैठकीमधल्या अंतिम याच्यामध्ये सर्वांनी जे दाखवले ते आमच्याकरता महत्त्वाचे आहेत. आजपासून कामाला काँग्रेस पक्ष लागलेला आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका त्या तयारीला आता कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत. So in the last 4 hours, since you said it was a 4-hour meeting, so you think so all aspirations, all views and everything of your party leaders have been taken and they have been resolved in this जो meeting हुई? देखो 4 घंटे में मीटिंग हुई तो पहले मीटिंग कोई से भी रहो उसमें पहले सबका सुनना पड़ता है कि कौन क्या कहता है, कौन किसके खिलाफ, सीनियर लीडर क्या कहते हैं. सभी सीनियर लीडर का भी सुना है. और सुनने के बाद जो डिफरेंसेस होंगे, अभी मीटिंग में तो दिखाई नहीं पड़े कोई भी डिफरेंस, लेकिन मैंने स्पष्ट रूप से कहा कोई भी डिफरेंसेस रहने दो, वो साइड में करो और काम में लग जाओ. अभी मैंने ये भी बताया कि आज के बाद अगर कोई डिफरेंसेस बाहर लाने की कोशिश करता है या पार्टी का नुकसान करने की कोशिश करता है उसके ऊपर भी एक्शन ली जाएगी. ये स्पष्ट रूप से कहा. How would you comment on this that there are certain groups within your party also who are even trying hard to change your president? Time and again they have been this. So how would you say that? Or how would you react on that? ये आप जो प्रेस में कोई बोल लिया तो जो बात बड़ी बनाते हो ना, उसकी वजह से सब बाहर ऐसा लगता है कि कांग्रेस में बहुत डिफरेंसेस है, कोई इस तरीके से बात चल रही है. लेकिन आज मैंने मीटिंग में देखा ऐसी कोई बात नहीं है. सबने एक साथ होकर लास्ट में जोश से भी किया है कि हम एक साथ रहेंगे, कांग्रेस जिंदाबाद. ये हमारे कांग्रेस के सब कार्यकर्ता ने बताया. कोई डेमोक्रेसी है कांग्रेस में, ये तो आप देखते हैं कि बाकी बीजेपी की जैसी पार्टी नहीं है कांग्रेस पार्टी. सबका सुनना पड़ता है क्या बात है, कोई गलत होगा सही होगा, सबका सुनने के बाद फाइनली उसको ये करना पड़ता है कि क्या करना चाहिए, आगे क्या प्रोग्राम बना के क्या किस तरीके से आगे जाना चाहिए. ये तो पार्टी डिसीजन है. अलायंस पार्टनर के बारे में कुछ डिस्कशन हुआ पार्टी में, क्योंकि हमने देखा है कि जो अलायंस पार्टनर्स आपके जो आप देखिए अलायंस पार्टनर, अलायंस हमारा जो है इंडिया आघाड़ी का अलायंस है, ये तो मालूम है आपको, पार्लियामेंट में था. लेकिन अभी भविष्य के लिए क्या किस तरीके से अलायंस होंगे ये हमारी ऑल इंडिया कांग्रेस पार्टी CWC तय करेगी. कहाँ किसके साथ अलायंस करना है, कहाँ किसके साथ अलायंस करना है, जब असेंबली के चुनाव आएंगे उसके पहले फाइनल हो जाएगा किसके साथ अलायंस होगा. इससे कोई चर्चा नहीं होगी. आपके प्रेसिडेंट जो उन्होंने कहा कि अगर जरूरत पड़े तो आपके अगेंस्ट भी जा सकते हैं इलेक्शन में, तो उसके बारे में क्या कहना मेरे अगेंस्ट में आम आदमी पार्टी है, कांग्रेस के खिलाफ जाना पड़े तो भी जाएंगे. आपके प्रेसिडेंट अभी आम आदमी पार्टी आपके लिए आम आदमी पार्टी के प्रेसिडेंट है, वो क्या कहेंगे वो कांग्रेस पार्टी की बात नहीं है. कांग्रेस पार्टी के प्रेसिडेंट जो कहेंगे वो कांग्रेस पार्टी के हित में कहेंगा, वो प्रेसिडेंट आपके उनके हित में करेगा. वो हमें लागू नहीं होता कि हम ऐसा करेंगे तो वैसा करेंगे. तो ठीक है, उनकी पार्टी है. कोई पार्टी को ये नहीं कर सकते कोई कि नहीं तुम ये मत कहो, तुम ये मत कहो. लेकिन लास्ट में जो डिसीजन होता है पार्टियों का चुनाव के पहले, वो डिसीजन सही समझ के चलवाओ.
कोई अगर अभी भी बात करते होंगे नहीं हमने